कणकवली शहरवासियांना मी सगळ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी एक विनम्र असं त्या ठिकाणी आवाहन करतो आणि त्यांना सांगतोय की तुमच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही नगरपंचायत त्या ठिकाणी घेणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जे सुरुवातीच्या याच्यामध्ये फळवाले, फूलवाले आणि भाजीवाले हे जे काही विक्रेते आहेत, फळ विक्रेते, फूल विक्रेते, भाजी विक्रेते, यांच्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था तात्पुरती स्वरूपाची ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर जे आज सगळे जे स्टॉल धारक आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा नगरपालिकेची भूमिका अशी आहे की सध्या नगरपालिकेचं डीपी रोडवरचं जे आरक्षण आहे ते आरक्षण इमारत पूर्ण आहे, त्यातली कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि ती इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी या व्यावसायिकांना कसं त्या ठिकाणी आतमध्ये आणता येईल, पण फक्त त्याला डिपॉझिट येईल, भाडं येईल आणि त्या लोकांना तिथं आणता येईल हा एक प्रयत्न आहे. परत व्यापारी संकुल जे नाक्यावरचं आहे जुनं भाजी मार्केट, याबाबत सुद्धा तो सुद्धा भाग विकसित आपल्याला करायचा व्यापारी संकुल, त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी या व्यावसायिकांची व्यवस्था करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. पण जी फक्त मग त्याच्यामध्ये बेशिस्त असता कामा नये, सगळ्यांनी नियमांचं त्या ठिकाणी पालन त्या ठिकाणी करावं लागेल. आणि या शहराचं जी स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली ही सुद्धा त्याची जबाबदारी ही त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. नक्कीच या सगळ्यांचं पुनर्वसन नगरपालिका या ठिकाणी करणार आहे, फक्त त्याला थोडा वेळ त्या ठिकाणी सगळ्यांनी द्यावा. कोणीही त्या ठिकाणी पॅनिक होऊ नये. नगरपालिका या सगळ्या जे व्यावसायिक आहेत या शहरामध्ये अवलंबून असलेले त्यांना पर्यायी व्यवस्था देण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी आहे. जे काय करता येईल फळवाल्यांसाठी, फुलवाल्यांसाठी, भाजीवाल्यांसाठी ते पहिलं त्या ठिकाणी केलं जाईल आणि नंतर स्टॉलवाल्यांसाठी काय नेमका निर्णय करायचा आहे तो निर्णय केला जाईल. पण आज जे स्टॉल आहेत, जे श्रीधर नाईक ते मंजुनाथ हॉटेल यामधले जे नगरपंचायतीच्या ताब्यामध्ये आलेल्या जागेमध्ये, नॅशनल हायवेच्या जागेमध्ये जे आहेत तिथली स्टॉल हटाव मोहीम मात्र त्या ठिकाणी चालू राहणार.